नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे, कारण तुमच्या ज्ञानामध्ये भर वाढवण्यासाठी तुमच्यासाठी आलेला हा चॅनल म्हणजे DG कोकणे ट्युटोरियल. चला तर आज आपण 6th स्टँडर्डचा सायन्सचा सेकंड लेसन घेणार आहोत, ज्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड. काय बाळांनो? लिव्हिंग वर्ल्ड. आता आपल्याला माहीत आहे ह्या जगात साधारणतः 2 प्रकारचे थिंग्स असतात. त्यामध्ये कोण असतात? एक असतं लिव्हिंग थिंग्स बाळांनो. हे काय असतं? लिव्हिंग थिंग्स. ओके. तर लिव्हिंग थिंग्स कुणाला म्हणतो? जे मूव्ह करू शकतात, जे ग्रो होऊ शकतात, ज्यांची मोशन होते, यांना आपण काय म्हणतो बाळांनो? लिव्हिंग थिंग्स. मग नॉन लिव्हिंग थिंग्स कुणाला म्हणणार? हे जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहे, जे जागेवर असतात, ज्याला आपण रेस्ट म्हणतो. रेस्ट म्हणजे एका जागी राहतात. म्हणजे जसं स्टोन असेल, करेक्ट, सॉईल असेल, करेक्ट, त्यानंतर माउंटेन असेल, करेक्ट. यानुसार डिफरंट थिंग्स विच इज प्रेझेंट इन आवर वर्ल्ड, अमंग देम सम आर द मूविंग और सम will be grow, but some are not moving or not grow. They are rest at particular position. ओके. तर या गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स ही गोष्ट समजणे गरजेची. चला, तुम्ही म्हणाल सर झाड जर आहे, ट्रीज, प्लॅन्ट्स हे मूव्ह करत नाही आहे, बरोबर ना? तर एकाच जागेवर आहे, ते कुठं इकडे तिकडे जातं. पण बाळांनो, ते मोशन नाही होत त्यांची, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नाही जात, परंतु ॲटलिस्ट त्याची ग्रोथ तर होते, त्याची वाढ तर होते. एक छोटासा प्लॅन्ट मोठ्या ट्रीजमध्ये कन्वर्ट होतं ना, याचा अर्थ काय झाला? वाढ झाली. आणि ते जर तुम्ही स्टोनचा विचार केला, सॉईलचा विचार केला, त्याच्यात कुठं वाढ होते स्वतःहून? एका जागी ठेवलेला स्टोन ऑटोमॅटिकली 6 महिन्यांनी, वर्षांनी खूप मोठा दिसला, असं कधी घडतं का? नाही. म्हणून लिव्हिंग थिंग्सची एक तर मोशन होते किंवा ग्रोथ होते, त्यांना आपण काय म्हणतो? लिव्हिंग थिंग्स. आणि ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, त्याला म्हणतो नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके बाळांनो. सो लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स यामधला फरक तुम्हाला. नेक्स्ट कन्सेप्ट आहे ग्रोथ. आता ग्रोथ तुम्हाला सांगितली इतक्यात. काय आहे ग्रोथ? बघा, एक छोटेसे मुलगा आणि मुलगी जे एका पर्टिक्युलर एजनंतर एक ओल्ड मॅन आणि ओल्ड वुमॅन अशा पद्धतीने त्यांची ग्रोथ होत जाते. एक छोटासा डॉगचा जो पप्पी असतो, तो एक मोठासा डॉग होऊन जातो. आणि हे जे ह्या स्टेपपासनं इथपर्यंत जाणं, हा जो प्रवास आहे, हा सोपा नाही बाळांनो. यामध्ये खूप सारे वर्षे, लक्षात ठेवा. साधारणतः डॉगचा जर विचार केला, एका पप्पीपासून एक पर्टिक्युलर म्हणजे एक प्रॉपर एजचा डॉग, साधारणतः आपल्याला माहिती आहे डॉगचं एज जे असतं 12 to 13 इयर्स असतं, करेक्ट. साधारणतः हा 12 वर्षाचा काळ. किंवा आपण जर विचार केला एक छोटासा बाळापासनं त्याचा जो म्हातारपण येतं, ओल्डनेस, तर त्याला लागणारा साधारणतः 60 ते 70 वर्षाचा काळ, करेक्ट बाळांनो. तर इतका मोठा काळ जो असतो, तो सहज जाणं शक्य नाही बाळांनो. त्यांच्यामध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टी बदल होतो. त्यांच्या उंचीमध्ये, हाईटमध्ये, त्यांच्या फॅटमध्ये, त्यांच्या वेटमध्ये, त्यांच्या बोन स्ट्रक्चर, त्यांचे हेअर ब्लॅक टू व्हाईट होणं, ओके. देन त्यांना आधाराची गरज वगैरे, या सर्व गोष्टी चेंज होताना यामध्ये काय झालं एक्झॅक्टली बाळांनो? ग्रोथ झाली. काय झाली? ग्रोथ. मग ते मॅन असो किंवा वुमेन असो, ओके बाळांनो, हेन्स असो, काऊज असो, डॉग्स असो, यांची अडल्ट्समध्ये ग्रोथ होते. अडल्ट्स म्हणजे एक परिपूर्ण तरुण म्हणतो, यंग म्हणतो ना आपण त्याला. साधारणतः तुम्ही बघा, हे प्लॅन्ट दिसत आहे तुम्हाला, बरोबर ना? या प्लॅन्टमध्ये काय जाणवतं आहे तुम्हाला? की एक छोटासा प्लॅन्ट ग्रो होतं आहे. एक छोटासा प्लॅन्ट मोठ्या ह्याच्यात ग्रो होतं. बघा, हे बनियन ट्री, कोकोनट असेल, म्हणजे एक छोटंसं बनियन ट्रीचं प्लॅन्ट एक मोठं बनियन ट्री झालं. एक छोटंसं कोकोनटचं प्लॅन्ट एक प्रॉपर कोकोनटचं ट्री झालं. यामध्ये प्लॅन्ट मूव्ह नाही झाले बाळांनो, ट्रीज मूव्ह नाही झाले, बट त्यांची ग्रोथ झाली. ग्रोथ झाली म्हणजे याचा अर्थ ऑटोमॅटिकली ग्रो झाले ना ते का त्याला कोणी वाढवलं का? किंवा त्यांना कोणी ठोकलं का? नाही. त्यांना जे न्यूट्रियन्स पाहिजे, जसं आपल्याला फूड लागतं तसं त्यांना स्वतःला फूड लागतं. ते त्यांचं स्वतःचं फूड स्वतःच बनवतात, ओके. यानुसार ते ग्रोथ होत गेले, करेक्ट बाळांनो.
चला, तर हे जे फूड आहे हे कुठून भेटतं बाळांनो, तर त्या प्लॅन्टच्या वाढीसाठी, ग्रोथसाठी त्यांना जे फूड लागतं, हे फूडसाठी त्यांना काही पर्टिक्युलर गोष्ट लागते. त्यामध्ये बघा फोटोसिंथेसिस. काय बाळांनो, फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होती. कशामध्ये होते बाळांनो, प्रत्येक प्लॅन्ट्समध्ये होते, प्रत्येक प्लॅन्ट्समध्ये. त्याच्यासाठी काय लागतं बाळांनो, फोटोसिंथेसिससाठी सर्वात मेजर सोर्स आहे सनलाईट. सनलाईट असणं गरजेचं आहे बाळांनो. दुसरा जो मेजर सोर्स आहे तो ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि याच्या व्यतिरिक्त प्रत्येक प्लॅन्टमध्ये असणारं क्लोरोफिल. काय बाळांनो, क्लोरोफिल. लक्षात ठेवा, क्लोरोफिलशिवाय एकही प्लॅन्ट फोटोसिंथेसिस, एकाही प्लॅन्टमध्ये फोटोसिंथेसिस होणार नाही. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ग्रीन असण्याचं कारणच क्लोरोफिल आहे बाळांनो. प्लॅन्ट ग्रीन असण्याचं कारण काय आहे, क्लोरोफिल. म्हणजे हे 4 घटक जर असेल तर यात म्हणाल तुम्ही सर ऑक्सिजन तर सोडला जातो झाडाकडनं, मग ऑक्सिजनची काय गरज आहे बाळांनो. दिवसा कार्बन डायऑक्साईड पाहिजे, पण रात्रीचं हेच होतं की प्लॅन्ट रात्रीचं कार्बन डायऑक्साईड सोडतो, रात्रीचं ऑक्सिजन घेतो. त्यामुळे इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो, चला ऑक्सिजन सोडतं त्याला आपण साईडला ठेवू, पण ॲटलिस्ट 4 गोष्टी इम्पॉर्टंट कोणत्या आहे. पहिलं आहे सन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड न्यूट्रियन्स आणि क्लोरोफिल. ॲटलिस्ट या 4 थिंग्स आर रिक्वायर्ड टू द ग्रोथ ऑफ plants or made a food for itself and also for others animals. ओके, सो या गोष्टी समजणं खूप महत्त्वाचं आहे बाळांनो. सो प्लॅन्टमध्ये फोटोसिंथेसिस होतं आणि त्यामुळे प्लॅन्ट स्वतःचं फूड स्वतःच तयार करू शकतो. ओके, तसं जर तुम्ही फूडचं जर विचार केला, ॲनिमलचं फूड कोणतं आहे बाळांनो, जसं ॲनिमलमध्ये काय नाही बाळांनो, क्लोरोफिल. आता या ॲनिमल्समध्ये क्लोरोफिल नाही, मग ते गोट्स असेल, सीप असेल, हॉर्सेस असेल. ओके, हे ग्रासवर डिपेंड आहे, बरोबर ना. हे कशावर डिपेंड आहे बाळांनो, ग्रासवर. पण ग्रास काय आहे, इट इज नथिंग बट प्लॅन्ट. प्लॅन्ट आहे ग्रास, म्हणजे काय, प्लॅन्ट आहे. आणि ग्रास स्वतःच फूड स्वतःच तयार करतो फोटोसिंथेसिसनुसार. बट ॲनिमल्स त्या ग्रासवर डिपेंड आहे, म्हणजे ॲनिमल्स स्वतःचं फूड स्वतः तयार करत नाही. ओके, मग आता आपण हे पण बघतो, हे जे टायगर झाले, लायन झाले, हे वाईल्ड ॲनिमल्स आहे. हे अशा ॲनिमल्सवर डिपेंड असतात जे प्लॅन्ट्सवर डिपेंड असतात. म्हणजे एक चेन आहे थोडक्यात, आपण काय म्हणू शकतो, चेन. म्हणजे ग्रासवर डिपेंड असणारे ॲनिमलवर काही वाईल्ड ॲनिमल डिपेंड्स असतात, लाईक लायन अँड टायगर. सो या गोष्टी समजणं गरजेचं आहे. नेक्स्ट प्रोसेस आहे रेस्पिरेशन. तर साधारणतः बघा, रेस्पिरेशनचा विचार केल्यास लिव्हिंग थिंग्ससाठी, बघा बाळांनो लक्षात ठेवा, लिव्हिंग थिंग्ससाठी ऑक्सिजन खूप महत्त्वाचं असतो. इनहेल होतं, इनहेल म्हणजे काय, ऑक्सिजन घेणे. इनहेल म्हणजे ऑक्सिजन घेणे आणि एक्सहेल म्हणजे ऑक्सिजन सोडणे. ओके, एक्सहेल म्हणजे ऑक्सिजन सोडणे. कोण, आपण ऑक्सिजन सोडतो का, नाही बाळांनो. आपण ऑक्सिजन घेतो त्याला इनहेल म्हणतो, आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो त्याला एक्सहेल म्हणतो. अशा पद्धतीने ऑक्सिजन घेणं, इनहेल करणं, कार्बन डायऑक्साईड सोडणं, एक्सहेल करणं, ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला काय म्हणतो बाळांनो, रेस्पिरेशन. काय म्हणतो बाळांनो, रेस्पिरेशन. मग जसं ह्युमन बिंग्स कशाच्याद्वारे रेस्पिरेशन करतं, नोज. कशाच्याद्वारे रेस्पिरेशन करतं बाळांनो, नोज. तसं प्रत्येक ॲनिमल्स किंवा प्रत्येक थिंग्स, प्लॅन्ट्स असो, ॲनिमल्स असो, बर्ड्स असो, हे सर्व नोजद्वारे करतात का, नो. याचा आन्सर नो आहे. का बाळांनो, कारण बघा जर विचार केला तर फिशचा विचार केला तर फिश हे गिल्समार्फत करतात. हे गिल्स कशाला म्हणतात, हे जे कवड्या आहे ना, खवड्या म्हणू शकतो, ज्याला मराठीत कल्ले म्हणतो, याला गिल्स म्हणतात इंग्लिशमध्ये. त्याच्यामार्फत फिश रेस्पिरेशन करतं. जर प्लॅन्टचा विचार केला तर प्लॅन्टमध्ये छोट्या गोष्टी दिसतात ना, या छोट्या गोष्टी काय करतं, रेस्पिरेशन करतं. रेस्पिरेशनमध्ये या गोष्टी इन्व्हॉल्व असतात. सो त्यानुसार आपण लिव्हिंग थिंगचं रेस्पिरेशन ही प्रोसेस बघितली की ज्यामध्ये ऑक्सिजन लागतो, कार्बन डायऑक्साईड सोडला जातो. ओके, मग या लिव्हिंग थिंग्समध्ये एक्सक्रेशन पण होतं.
आता आपल्या बॉडीतलं एक्सक्रिशन माहिती आहे, जे मटेरियल डायजेस्ट होत नाही ते आपल्या बॉडीमार्फत आपल्या बॉडीच्या बाहेर फेकलं जातं एका प्रोसेसमार्फत, बरोबर ना. त्याला एक्सक्रिशन प्रोसेस म्हणतो आपण. एक्सक्रिशन आपल्या बॉडीमध्ये होतं बाळांनो, त्यामध्ये ॲनिमलच्या बॉडीजमध्ये सुद्धा होतं बाळांनो. ओके, जसं प्रोसेस ऑफ एलिमिनेटिंग म्हणजे काय बाळांनो, काही अनवॉन्टेड जे मटेरियल असेल ते बाहेर टाकणे. ओके, जसं प्लॅन्टचे लीव्ज काय होतात, सेड होतं. सेड होणं म्हणजे काय बाळांनो, खाली पडतात. कधी खाली पडतात, ज्यावेळेस त्या प्लॅन्टमध्ये असणारं वॉटर इव्हॉपरेट होतं. काय होतं बाळांनो, इव्हॉपरेट. काय इव्हॉपरेट होतं, वॉटर. त्यावेळेस त्या प्लॅन्टमधलं वॉटर इव्हॉपरेट झालं, ते पानं सुकतात आणि पानं सुकल्यामुळे त्या फांदीला ते पानं चिटकून नाही राहत किंवा लावून धरत नाही ती फांदी त्या पानांना, आणि ते पानं काय होतात, सेड होतात. त्यालाच काय म्हणतो, ट्रीज शेडिंग लीव्ज. ओके बाळांनो, सो दॅट इज एक्सक्रिशन प्रोसेस. ओके. तर नेक्स्ट काय, एक्सक्रिशन ऑन द लीव्ज. बघा, ऑफ ए प्लॅन्टचं एक्सक्रिशन कसं होतं हे दिलेलं आहे. त्यामध्ये काही जे प्लॅन्ट्स आहे, लाईक मिमोसा, ओके, त्यानंतर पॉटेड प्लॅन्ट असेल, यांच्यामध्ये सुद्धा रिस्पॉन्सिव्हनेस अँड मूवमेंट होते. आता रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली अँड मूवमेंट म्हणजे काय, आपल्याला माहीत आहे की व्हेरियस लिव्हिंग थिंग्स जे असतात हे वेगवेगळ्या प्रकारे रिस्पॉन्ड करतात, बरं ना. आता सपोज सडनली काही गोष्टी काऊ साईडमध्ये जातात. काऊ अँड बफेलो स्टँड अप, बिगिन टू मूव्ह, 1 or 2 मे इवन स्टार्ट मूव्हिंग. दीज आर ऑल मूवमेंट्स. म्हणजे स्टिम्युली म्हणजे काहीतरी हालचाल करतं बाळांनो, बरोबर ना. तर काऊ असेल, बफेलोज असेल, बरं ना. काही क्रीपर प्लॅन्ट इज अ कर्टियार्ड लीन्स टुवर्ड्स ए सपोर्ट. ए पोटे प्लॅन्ट प्लेस ए विंडोज ग्रो टुवर्ड्स द सनलाईट. ओके, म्हणजे त्या थोडक्यात स्टिम्युली किंवा हालचाल करणे किंवा आपल्याला कुणाचा तरी आधार घेणे, बरं ना. आधार घेणे हा पण विषय. म्हणजे काही प्लॅन्टचा जर विचार केला, जसं एखादी वेल असेल, जसं आपण सर्रास बघतो का बऱ्याचशा घरात मनी प्लॅन्ट लावलं जातं, बरोबर ना. हे मनी प्लॅन्टला आपण शक्यतो कुठं लावतो, एक तर विंडोमध्ये लावतो, बरोबर ना. आणि विंडोच्या ज्या हे असतात ना, आयर्न रॉड वगैरे, त्याला सपोर्ट म्हणून देतो, बरोबर ना. मग ह्यामध्ये आपल्याला साधारणतः या लिव्हिंग थिंग्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची मूव्हमेंट होते, आणि त्या मूव्हमेंटमुळे त्याच्यात काय होतं, चेंज होतो. काय होतो, चेंज होतो, आणि म्हणजेच याचा तो स्टिम्युलसला रिस्पॉन्स करतो, बरोबर ना. आणि इव्हेंट दॅट ऑकर्स इन आवर सराउंडिंग इज स्टिम्युलस. द ॲबिलिटी, मग एक्झॅक्टली स्टिम्युली म्हणजे काय लिहू शकतो बाळांनो, द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग्स टू रिस्पॉन्ड टू स्टिम्युलस. ओके, म्हणजे जे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली दॅट इज अ व्हॉट, लिव्हिंग थिंगची ॲबिलिटी ती की स्टिम्युलसला रिस्पॉन्ड करणं. करेक्ट. रिप्रोडक्शन. व्हॉट इज अ रिप्रोडक्शन, आपल्याला माहिती आहे जनरेशन टू जनरेशन काय होतं आहे, जनरेशन टू जनरेशन, G to G म्हणजे नेक्स्ट जनरेशन कसं येतं बाळांनो. तर आपल्याला माहिती आहे काही ॲनिमल जे असतात त्यांचं बर्थ होते आणि ते त्यांच्या एंगवनला बर्थ करतात. पण काही जे असतात ते एग ले करतात. प्लॅन्ट असेल तर तो प्लॅन्ट कुठून येतो, सीड्स, स्टेम्स किंवा लीव्जपासून. ओके, अशा पद्धतीने ते प्लॅन्ट येऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ एक लिव्हिंग थिंग्स काय बाळांनो, एक लिव्हिंग थिंग्स न्यू लिव्हिंग थिंग्सला जनरेट करते, आणि त्यालाच म्हणतो आपण रिप्रोडक्शन. आणि रिप्रोडक्शन ही लिव्हिंग थिंगची एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे बाळांनो. म्हणजे जसं हा बर्ड आहे, त्याने एक ले केला. हे प्लॅन्ट आहे, याच्यापासूनच दुसरं प्लॅन्ट आलं. हे रोजचं स्टेम आहे, रोजचं स्टेम तोडून आपण व्यवस्थित कट केलं आणि प्रॉपर लावलं तरी त्याच्यापासून न्यू रोज प्लॅन्ट येऊ शकतं. हॉर्स आहे, बरं ना. आणि त्याचा फोल, हॉर्सचा फोल काय आहे, यंगवन काय आहे, फोल. हॉर्सचा यंगवन काय आहे, फोल. मग आता यामध्ये हॉर्स कोण आहे, हे हॉर्स आहे का बाळांनो, नाही, ही मेयर आहे. मेयर म्हणजे काय बाळांनो, समजून घ्या. जर हॉर्स मेल असेल तर हॉर्सची फिमेल काय असते बाळांनो, मेयर.
आणि मेयरचा यंग वन काय असतो, फोल. काय बाळांनो, फोल. ओके, सो दॅट इज अ रिप्रोडक्शन. यामध्ये बघा, यामध्ये रिप्रोडक्शन होताना काही गोष्टी लक्षात ठेवा. लाईफ स्पॅन काय असतो. साधारणतः जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला कळून जाईल, काही प्लॅन्ट आहे ती ग्रीनरी झाली, नंतर ते इव्हॅपोरेशन झाल्यामुळे त्याचे येलो लिव्ज होतात, त्यानंतर त्याचं ते लिव्ज सेड होतात आणि परत एक नवीन पालवी फुटते, नवीन प्लॅन्टला नवीन लिव्ज यायला सुरुवात होते आणि तो प्लॅन्ट पुन्हा एक नवीन सुरुवात झाल्यासारखा राहतो किंवा दिसतो आपल्याला. साधारणतः गोट जर विचार केला तर गोट जे म्हणतो ना आपण रिप्रोडक्शन स्टेटला येते, त्यापासून गोटला काय होतं, त्याचं यंगवनची ग्रोथ होते. एक यंगवनचं सफिशियंट ग्रोथ झाल्यानंतर, एक मॅच्युरिटी झाल्यानंतर ती परत रिप्रोडक्शनच्या स्टेपला येते आणि त्याच्यापासून परत एक रिप्रोडक्शन म्हणून त्याचं यंगवन येतं. म्हणजे हा जो लाईफ स्पॅन आहे ना, हा कंटिन्यू चालूच राहणार आहे बाळांनो. मग यामध्ये आपल्याला माहिती आहे की जर याच्यापासून न्यू वन आला तर याचं काय झालं बाळांनो, आणि या माहिती आहे ज्या एका पर्टिक्युलर एजला काय होतं, तो डाय होतो बाळांनो. काय होतो, डाय. मग तो प्लॅन्ट असेल किंवा ॲनिमल्स असेल, कोणी असो, तो काय होतो, डाय. साधारणतः जर विचार केला तर डॉगचा जर विचार केला तर 12 to 13 इयर्सपर्यंत डाय होऊ शकतो. बघा 12 to 18 आहे ॲक्च्युली, ते कसं होतं ते त्याच्यावर डिपेंड आहे कोणत्या प्रकारचा डॉग आहे. बघा 12 to 18 इयर्स. आणि तो जर ऑस्ट्रिच या बर्डचा विचार केला तर साधारणतः 50 इयर्स जगतो. ऑस्ट्रिच किती वर्ष जगतं, 50 इयर्स. ओके, तर यानुसार समजून घेणं खूप गरजेचं आहे लाईफ स्पॅन प्रत्येक ॲनिमलचा किंवा प्लॅन्टचा किंवा बर्डचा. ओके, मग हे जे सेल्युलर स्ट्रक्चर ॲनिमलमध्ये कसं असतं, तुम्ही जर बघितलं तर एक गोष्ट लक्षात येईल, ही हनीकॉम्ब आहे. ही हनी त्या हनीकॉम्बवर बसून हनी तयार करते, बरोबर ना. हनी तयार करताना एक हनी एकत्र येते, हनी बीज एकत्र येते का, नाही. तर आपण खूप सारे जसं जॉईन आहे, हे ब्रिक्स बघा एकमेकांना जॉईन आहे आणि एक वाल तयार होते. म्हणजे एक वीट कधी कधी थोडाफार फरक असतो त्यात आणि त्यानुसार ती एकाला एक जोडलेली असते. तसंच आपल्या बॉडीमध्ये, लिव्हिंग थिंगच्या बॉडीमध्ये काय असतात, सेल असतात आणि ते एकमेकांना जोडलेले असतात, त्याला सेल्युलर स्ट्रक्चर म्हणतो. आणि हे जे लिव्हिंग थिंगचं स्मॉल युनिट जे आहे ना बाळांनो, त्यालाच आपण सेल्स म्हटलं. काय म्हटलं बाळांनो, सेल्स म्हटलं. ओके, ऑल द ॲक्शन अँड प्रोसेस इन द बॉडीज ऑफ लिव्हिंग थिंग्स आर ब्रॉट अबाउट द हेल्प ऑफ दीज मायक्रोस्कोपिक सेल्स. हे जे सेल असतात ते फक्त आपण मायक्रोस्कोपनेच बघू शकतो, ज्यामध्ये अमिबा असेल. ओके, ते जे सेल आहे, या सेलमध्ये 2 टाईप्स येतात बाळांनो. पहिला टाईप्स जो आहे तो आहे युनिसेल्युलर. काय बाळांनो, युनिसेल्युलर म्हणजे ज्यामध्ये एकच सेल असते, ज्यामध्ये अमिबा असेल, पॅरामेसियम असेल. ओके, आणि दुसरा जो प्रकार आहे मल्टीसेल्युलर, ज्यामध्ये मॅन येऊ शकतो, काऊ, माऊस, कॉकरोच, एलिफंट्स, बनियन ट्री, ऑनियन प्लांट, हे मल्टीसेल्युलर आहे बाळांनो. आणि यांच्यामध्ये सेल जी असते एकमेकांना जॉईन असं खूप लॉंगपर्यंत यांची सेल जॉईन होऊ शकते, इतकी मोठी असते. साधारणतः लिव्हिंग थिंगचा विचार केला तर प्रत्येक सेलची एक स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि साधारणतः जर तुम्ही बघितलं तर सेल्युलर स्ट्रक्चर इज द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लिव्हिंग थिंग्स, सो द नंबर ऑफ सेल्स मे व्हॅरी. सेल्स कमी जास्त होऊ शकतात, त्या लिव्हिंग थिंगचं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला समजते. ओके बाळांनो, अजून पाहिलं तर तसं पाहिलं तर बघा खूप सारे लिव्हिंग थिंग्स आपल्याला पाहायला भेटतात. बनियन ट्री असेल, ओके, मराठी ज्याला गोगलगाय म्हणतो. ओके, ऑनियन ट्री म्हणजे कांद्याची पात असेल, एलिफंट म्हणजे हत्ती असेल. तर असे डिफरंट टाईपचे लिव्हिंग थिंग्स आपण पाहतो. आता हे लिव्हिंग थिंग्स कोण आपल्यासाठी फायद्याचे, कोण फायद्याचे नाही, हे पण मॅटर करतं बाळांनो. साधारणतः जर तुम्ही बघितलं तर आपल्या फायद्यामध्ये जर घराचं संरक्षणाच्या दृष्टीने किंवा आपल्या घरातले एक फ्रँकली ॲनिमल्स लवरसाठी कोणते ॲनिमल बेस्ट असतात, त्यामध्ये बघा प्लॅन्टचा विचार केला तर तुम्हाला माहीत आहे हाऊसहोल्ड किंवा इंडस्ट्रियल पर्पजसाठी वापरला जातो, ज्यामध्ये फेनुग्रीक मेथी, पोटॅटो, ओकरा,
भेंडी ज्याला म्हणतो आपण, ॲपल, बनाना, हे फूड जे असतात ते खूप यूजफुल आहे खाण्यासाठी. त्यामध्ये वसाका ज्याला अडुळसा म्हणतो, हिरडा, बेडा, ॲस्पॅरगस ह्या प्रकारचे जे प्लांट्स आहे ते मेडिसिन म्हणून सुद्धा त्यांचा वापर होतो, म्हणजे ते ह्युमनच्याच फायद्याचे. ॲनिमलचा विचार केला तर ॲनिमलमध्ये सुद्धा काही जे ॲनिमल आहे ते आपल्या फायद्याचे, ज्यामध्ये डॉग असेल, कॅट असेल, काऊज असेल, बफेलोज असेल, हे डोमेस्टिक युजेससाठी आपण त्यांचा वापर करू शकतो. त्यानंतर फॉल असेल, सीप असेल, यांचा फूडसाठी फूड म्हणून वापर करू शकतो. हॉर्सेस, ऑक्सन, कॅमल हे यूजफुल ॲनिमल आहे. आणि अर्थवॉर्म जो आहे तो काय ॲग्रिकल्चर रिलेटेड यूजफुल आहे, कारण अर्थवॉर्मला काय म्हणतो, फार्मर फ्रेंड्स, म्हणजे फार्मर फ्रेंड्स म्हणजे काय बाळांनो, शेतकऱ्याचा मित्र. का? कारण हा जो सॉईल आहे, सॉईल म्हणजे माती, मातीला हा जो अर्थवॉर्म आहे काय करतो बाळांनो, फर्टाईल करतो. काय करतो? फर्टाईल. त्यामुळे माती सुपीक होते आणि सुपीक झाल्यामुळे काय होतं बाळांनो, त्या ठिकाणचं पीक, क्रॉप्स हे छान येतात. त्यामुळे अर्थवॉर्म इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द इन द फील्ड ऑफ फार्मिंग. ओके बाळांनो, हे यूजफुल लिव्हिंग थिंगचा विचार केला आपण. हार्मफुल लिव्हिंग थिंगचा जर विचार केला तर त्यामध्ये बघा प्लांट्स पण असेल आणि ॲनिमल्स पण असेल. प्लॅनचा विचार केला तर साधारणतः बघा, पहिलं ॲनिमलचं सांगू सपोज मॉस्किटो आहे, कॉक्रोच आहे, माईस, रॅट, बरं ना, फ्लाईज, हाऊस फ्लाईज असेल, ह्या डिसीज स्प्रेड करतात. आणि माईस, कॉक्रोच, रॅट्स हे फूड डिस्ट्रॉय करतात, बरं ना. तसंच लाईस, टिक्स हे डिसीज स्प्रेड करतात. ओके. त्यानंतर यांच्या चावण्यामुळे काही हे पण होतं, पॉयझनस होऊ शकतं, ज्यामध्ये स्पायडर असेल, स्नेक असेल, बरोबर ना, स्कॉर्पियन्स असेल, बरोबर ना. यामुळे बघा डेथ पण होऊ शकते बाळांनो. म्हणजे हे जे प्लॅन्ट्स आहे हे बाईट करतात ज्यावेळेस ते त्याच्यामुळे डेथ पण होऊ शकते. एलिफंट्स आहे, एलिफंट्स ह्युमन सेटलमेंट डिस्टर्ब करू शकतो, लॉट ऑफ डिस्ट्रक्शन करू शकतो. तसं काही प्लॅन जे असतं ते हार्मफुल आहे, ज्यामध्ये बघा डॉडर, पार्थेनियम, ऑदर वीड्स, जसं पॉड्स ऑफ द नेटल, कॉलोकॅसिया लिव्ज, म्हणजे कॅसिया लिव्ज, ज्यामुळे खाजव येते बघा बाळांनो. खूप जास्त प्रमाणात त्या पानं ज्यावेळेस आपल्या बॉडीला टच होतात त्यावेळेस खाजव येते, इचिंग होते. ओके. सो लॅन्थाना हे काही ऑर्डर म्हणजे स्ट्रॉंग ऑर्डरचे प्लॅन्ट आहे. धतूर आहे, पॉयझनस आहे. फंगी, अनलिमिटेड अनकंट्रोल ग्रोथ होऊ शकते बाळांनो या फंगीची, बरं ना. ज्यामुळे अल्गी झालं, फंगी झालं, यामुळे काय होतं, ड्रिंकिंग वॉटर जे आहे बाळांनो, ड्रिंकिंग वॉटर हे पोल्यूट होतं. कशामुळे? फंगी आणि अल्गीमुळे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज स्प्रेड होऊ शकतात. त्यामुळे यासारखे प्लॅन्ट्स पण आपल्यासाठी हार्मफुल आहे. ओके. सो सर्वच लिव्हिंग थिंग्स किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स आपल्यापासून त्यांना धोका आहे किंवा त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे, या बाबतीत जर आपण स्टडी करायचं ठरलं तर याचं ॲन्सर यस येईल. आपल्यामुळे त्यांना पण त्रास होतो किंवा त्यांच्यामुळे आपल्याला पण त्रास होतो. सो या गोष्टी मॅटर करतात की लिव्हिंग थिंग्स कोणते राहतात, कोणते नाही राहतात, कोणत्या लिव्हिंग थिंग्स कोणत्या प्रकारच्या लिव्हिंग थिंगचा परिणाम होतो. वाईल्ड ॲनिमलचा विचार केला तर तुम्हाला माहिती आहे, वाईल्ड ॲनिमल स्पेशली आपल्याला तर घातकच असतं, ज्यामध्ये टायगर असेल, लायन असेल, वॉल्व्स असेल, लेपर्ड्स असेल. ओके. आणि काही गोष्टी ज्यावेळेस आपलं डिफॉरेस्टेशन होतं, डिफॉरेस्टेशन आपल्यामुळे होतं, त्यावेळेस हे जे ॲनिमल आहे बाळांनो, जर फॉरेस्टमध्ये जे ॲनिमल राहतात त्यांच्या घरामध्ये तो घरच झालं बाळांनो त्यांचं. कोणाचं? ॲनिमलचं हाऊस कोणतं आहे? थोडक्यात फॉरेस्ट आहे, जंगल आहे ना. जर आपण तिथं डिफॉरेस्टेशन केलं तर त्या ठिकाणी ट्रीज राहतील का बाळांनो? नाही. आणि ट्रीज जर राहिली नाही तर आपल्याला तुम्ही सांगा ते तिथं त्या ठिकाणी राहणार आहे आणि ते कुठे येतील मग? वेगवेगळे गाव असेल म्हणजे ज्याला आपण व्हिलेज म्हणतो, व्हिलेजकडे येतील.
सिटीमध्ये येतील आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे आता मागे 2-3 महिन्यापूर्वीसुद्धा अशा घटना घडलेल्या आहे का बिबट्यानं या बाळाला पळवलं, बिबट्यानं त्या व्यक्तीला पकडलं, बिबट्यानं या आजीबाईला पकडलं. मग या गोष्टी कशामुळे आल्या बाळांनो? ज्यावेळेस बिबट्याच्या एरियात, बिबट्याच्या घराकडे तुम्ही गेले, त्याच्या घराची, त्याच्या एरियाची नासधूस केली, तर साहजिकच आहे तो त्याच्या एरियात राहणार नाही. तो साहजिकच आहे तुमच्या एरियात येणार आणि तुमच्या एरियात आल्यानंतर त्याला भुकेपोटी किंवा त्याला भूक लागल्यामुळं, खायला नसल्यामुळं तो साहजिकच आहे तुमची शिकार करणार. हे वाईल्ड ॲनिमल्स तसं पाहिलं तर आपण हंटिंग करतो हे माहीत होतं, पण हंटिंग करून तिथं जाऊन हंटिंग केल्यामुळे म्हणजे जे वाचत होते ते तिथं सेफ होते. पण हल्ली काय झालं की ज्या डिफॉरेस्टेशन, ज्या डेव्हलपमेंटच्या खाली तुम्ही म्हणजे ह्युमन बिईंग्सनी डिफॉरेस्टेशन केलं, त्यानंतर त्या ॲनिमल्सला घरच राहिलं नाही. तिथं पोल्युशन होणं किंवा रस्ता जाणं, रेल्वे जाणं, त्यामुळे त्या आवाजाने त्यांना रात्रीची झोप न येणं, त्यामुळे ते हळूहळू नाहीसे होत चालले, नष्ट होत चालले आणि जे वाचले ते भुकेपोटी गावाकडं, सिटीकडे यायला लागले. बाळांनो, अशा प्रकारे वाईल्ड ॲनिमलचं लाईफ आपणच डिस्टर्ब केलं आहे. त्यांचा लाईफ स्पॅन पण खराब होण्यामागे आपणच रिझन आहे. आपली काय डेव्हलपमेंट आपल्या डेव्हलपमेंटमुळे त्यांना आज हल्ली या प्रॉब्लेमला फेस करायला लागते. ओके, सो हे जे पॉईंट्स आहे, ग्रोथ, रेस्पिरेशन, ॲक्सिलेशन, रिप्रोडक्शन, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली, हे सर्व महत्त्वाचे पॉईंट आहे. ॲनिमल्स ग्रो फॉर सर्टन पिरियड ऑफ देअर लाईफ, हे पण महत्त्वाचं आहे. ओके, स्मॉलेस्ट युनिट ऑफ लिव्हिंग थिंग्स इज ए सेल. बाळांनो, हे महत्त्वाचं आहे. लिव्हिंग थिंगचं स्मॉलेस्ट युनिट काय आहे बाळांनो? सेल आहे. काय आहे बाळांनो? सेल आहे. ओके, अशा पद्धतीने याचे क्वेश्चन आन्सर आहे. जर तुम्हाला वाटलं अडचण येते तर तुम्ही नक्की सांगू शकता. बघा, ज्यामध्ये ॲन्सर आहे व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन प्लॅन्ट्स ॲनिमल्स. सिमिलॅरिटी प्लॅन्ट्स ॲनिमल्समध्ये काय आहे? प्लॅन्ट्स किंगडम कोणते युजफुल आहे? ओके, ॲनिमल किंगडम कोणते युजफुल आहे आपल्यासाठी? लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्समधला डिफरंट काय? ऑलरेडी मी सारं एक्सप्लेन केलं बाळांनो. त्यामध्ये ब्रीथ फिश कशामार्फत घेतो, क्रेन कशामार्फत घेतो, मॅन कशामार्फत घेतो, कॅटरपिलर माहिती आहे काय बाळांनो? कॅटरपिलर इज द यंग वन ऑफ बटरफ्लाय. यंग वन नाही म्हणून, यंग वन म्हणा किंवा जे तुम्हाला माहीत असेल त्यानुसार म्हणा, यंग वनच म्हणू आपण त्याला. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स. द प्रोसेस बाय विच प्लॅन्ट्स मेक देअर ओन फूड इज कॉल्ड. म्हणजे स्वतःचं फूड स्वतः बनवतात ना, त्याला काय म्हणतात बाळांनो? तर त्याला म्हणतात ऑटोट्रॉप्स. काय म्हणतात? ऑटोट्रॉप्स. ओके बाळांनो. त्यानंतर टू इनहेल ऑक्सिजन, टू एक्सेल कार्बन डायऑक्साईड, दॅट इज अ रेस्पिरेशन. ओके, एलिमिनेशन ऑफ वेस्ट सबस्टन्स फ्रॉम द बॉडी, एक्सक्रेशन. काय म्हणतो त्याला बाळांनो? एक्सक्रेशन. अशा फिल इन द ब्लँक्स आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन कोणता आहे बाळांनो? ॲनिमल आणि प्लॅन्टचे युजेस लिहायचे. ॲनिमल हनी बी असेल, शार्क असेल, याक्स असेल, सी पार्थवर्म, डॉग्स, बिवॉल्व्स. ओके, हॉर्सेस, म्हैस यांचा यूज लिहायचे. आणि प्लॅन्ट्स जिंजर असेल, मँगो, युकॅलिप्टस, बाबूल, ॲकेसिया, टीक, स्पिनॅक, ॲलोरा, टर्मरिक, होली बेसिल, कारंजा, मोहो, मलबेरी, ग्रॅपीवाईन. तर तुम्हाला याबद्दल काही अडचण आली तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये टाका, जेणेकरून आम्ही त्याचा ॲन्सर देऊ, जेणेकरून तुमचा डाऊट क्लिअर होईल. परंतु तुम्ही आमच्यावर ट्रस्ट केला आणि आम्हाला क्वेश्चन विचारलं तर आम्हाला त्याचा ॲन्सर तुम्हाला व्यवस्थित देता येईल. त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आहे लिव्हिंग थिंग्स रिलेटेड यायचे. कोणते लिव्हिंग थिंग्स मूव्ह करतात वगैरे त्याबद्दल. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही एक्झरसाईज पण कंप्लीट करू शकता बाळांनो. ओके, यानुसार आपण सेकंड लेसन घेतलेलं आहे, पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. सो नेहमीप्रमाणे आपण जर नवीन असाल चॅनलवर, व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे DG कोकणी ट्युटोरियल चॅनल, जो आपल्यासाठी आपल्या सेवेत आपल्याला ज्ञान देण्याच्या सेवेमध्ये हमेशा सतत तत्पर राहतो. ओके, आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, कारण आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं एकच माध्यम आहे, ते म्हणजे बेल आयकॉन. ओके बाळांनो, सो थँक्यू.